Question number 6 बघा. Surface area of a cone is a 188.4 square centimeter and its slant height is a 10 centimeter and find the perpendicular height. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इथं परपेंडिक्युलर हाईट फाइंड आउट करायची. त्यात पायाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.40. फॉर्म्युला काय तर आपला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन घेतले आपण. फॉर्म्युला काय आपला पाया आर एल. ठीक आहे. पायाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3.14. आरची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे तर आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे. ओके. आरची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय करायची आहे आणि एलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आर एल आता पायाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.14. आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि एलची व्हॅल्यू काय घेतली आपण तर इथे 10 घेतलेली आहे. ओके. आता हे होईल आपल्या डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये म्हणजे 188.4 आणि डिवायडेड बाय 3.40. जर आपण दोन्ही याच्यातले पॉईंट काढून टाकले ठीक आहे तर आपल्याला इथं काय तर आपण सिम्पली याला डिवाइड करू शकतो. 314 डिवायडेड बाय करू शकतो 18.84. तर आपला आन्सर किती येते तर हे 6 न जाते आपलं. ओके. म्हणजे 314 मल्टिप्लाइड बाय 6 तर आपला आन्सर काय येणार आहे तर 1884 आपला आन्सर येणार आहे. म्हणजे आपला आन्सर इज 6. नंतर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअरचा. आता एलची व्हॅल्यू काय सांगितली आपल्या इथं 10 आहे ऑलरेडी म्हणून काय केलं आपण 10चा स्क्वेअर. आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे ती म्हणजे 6 सेंटीमीटर आहे म्हणजे 6 स्क्वेअर. आणि एचची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. ओके. म्हणजे आपण एच स्क्वेअर जसं तसं घेतला आहे. आता 10चा स्क्वेअर किती आपला तर 100 येतो. 6चा स्क्वेअर आपला 36 येतो. ओके. आणि प्लस एच स्क्वेअर जसा तसा. या साईडमध्ये ॲडिशनच्या फॉर्ममध्ये जेव्हा हे लेफ्ट हँड साईडला येईल तर काय होईल त्याचं सबस्ट्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे. इथे ॲडिशन आहे तर इकडे आल्यावर ते होईल त्याचं सबस्ट्रॅक्शन म्हणून काय केलं आपण 100 - 36. तर एच स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली आपल्याला 64 आणि 64 माहिती आपल्याला हा 8चा स्क्वेअर आहे. म्हणजे काय होणार तर आपला द परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन इज 8 सेंटीमीटर क्यूब अँड देअर हाईट इज 24 सेंटीमीटर अँड फाइंड द सरफेस एरिया ऑफ कोन. आपल्याला काय करायचं सरफेस एरिया ऑफ कोन फाइंड आउट करायचं आहे. त्यातला पायाची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला लिहिली आहे 22/7. मग आता फॉर्म्युला बघा आपला काय व्हॉल्यूम ऑफ कोन आहे. ओके. कारण की ऑलरेडी आपल्याला काय सांगितलं आहे कोनचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायला. मग आपला फॉर्म्युला काय येणार तर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे. किती आहे तर आपला व्हॉल्यूम ऑफ कोन आपल्याला 1232. ठीक आहे. आणि फॉर्म्युला काय तर आपला 1/2 मल्टिप्लाय बाय पायाची व्हॅल्यू काय दिली आपल्याला इथे तर 22/7. आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही म्हणून आर स्क्वेअर आपण तसाच घेणार आहे आणि एचची व्हॅल्यू आपली आहे 24. ठीक आहे. तर आता काय करणार आपण बघा आता इथे काय तर आपला 1232 आहे. आपण त्याला काय करणार आहे तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1232 मल्टिप्लाय बाय करणार मल्टिप्लाइड बघितली इथे 7 कारण ह्या सर्व ज्या खाली आहेत व्हॅल्यू त्या काय होतील इथे यानंतर वर येतील. ठीक आहे. म्हणजे आपण कन्वर्ट करता येतं मल्टिप्लिकेशनमध्ये आणि तसं होत असेल तर ज्या वेळेला जसं की 37 आहे हा काय जर इथे खाली आहे तर हा होईल आपला वरती. ठीक आहे. आणि वरच्या व्हॅल्यू सगळं काय होतील तर आपल्या खाली होतील. बघा आता काय येणार आर स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण 1232 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7 आणि अपॉनमध्ये 22 मल्टिप्लाय बाय ती 3 कॅन्सल करू शकतो 24ला. तर आपला आन्सर किती येईल तर 8 येणार आहे. आणि 22ने आपण इथे 1232ला सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तर आपला आन्सर काय तर आपला 56 आणि इकडे राहिलेला आहे आपला 7 खाली आपला 2 आणि इथे राहिला आहे 8. ओके. आता याच्यावर बघितलं आपण तर काय येणार आर स्क्वेअर इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 7 आणि रूट आर स्क्वेअर म्हणजे काय तर इथला रूट कॅन्सल होऊन काय राहणार आपला आर स्क्वेअर म्हणजे 7 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. नंतर फॉर्म्युला यूज करा आपल्याला एल स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इक्वल टू किती आहे आपली व्हॅल्यू ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. एचचा व्हॅल्यू किती आहे तर आपलं 24 स्क्वेअर. आरची व्हॅल्यू किती काढली आपण तर इथे काढली आहे 7 स्क्वेअर. आता 24चा स्क्वेअर किती आपला तर 576 आणि 7चा स्क्वेअर होतो आपला 49. दोघांचे ॲडिशन किती येते 625 येते. आणि हा कसा स्क्वेअर आहे तर हा आहे आपला 25चा स्क्वेअर. म्हणजे एल इक्वल टू किती होणार आपला 25 स्क्वेअर. आता आपल्याकडे तिन्ही व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. आरची सुद्धा आहे एलची सुद्धा आहे एचची सुद्धा आहे. ओके. मग आता कर्व सरफेस एरिया ऑफ कोन आपला फॉर्म्युला आहे पाय आर एल. ठीक आहे. आता यात आपल्याला सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायची. पायाची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दिली आहे 22/7. मग आता 22/7 मल्टिप्लाइड बाय करणार आरची व्हॅल्यू किती 7 मल्टिप्लाय बाय एल आलेली आपली 25 मल्टिप्लाइड बाय केलं आपण त्याला 25
7 7 कॅन्सल होऊन जाईल आपला. राहिलं का आपलं तर 22 आणि 25 मल्टिप्लिकेशन केलं किती आन्सर 515 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे द कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज किती आला तर आपला 515 स्क्वेअर सेंटीमीटर. आपलं 8 बघा. द कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज 2200 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स अ स्लॅन्ट हाईट इज 15 सेंटीमीटर अँड फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. आपल्याला काय करायचं इथे सुद्धा टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काढायचा. ठीक आहे. तर आता आधी आपण काय करणार आहे तर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. आपल्याला फॉर्म्युला काय तर आपला पाया आर एल आहे. पायाची व्हॅल्यू आपल्याला इथे सुद्धा दिलेली आहे की 22/7 यूज करायची आपल्याला. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती आपला 2200 आहे. ठीक आहे. इकडे होईल 22/7 मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाइड बाय 50. आता हा होईल आपल्या डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे काय होतं 2200 मल्टिप्लाय करणार आपण त्याला 7ने आणि अपॉनमध्ये येणार 22/22 मल्टिप्लाय बाय येणार आपला 50. ठीक आहे. म्हणजे आर इक्वल टू किती येणार तर आपला ऑलरेडी हा 22 आणि 2200 आपला कॅन्सल होतो. म्हणजे आपला आन्सर किती येईल इथे 2 आलेला आहे आणि वरती राहिला आपला 7. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 7 किती येणार तर आपला आरची व्हॅल्यू 14 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आता आपण यातून टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला काय आपला पाया आर एल एल प्लस आर. पायाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 22/7 मल्टिप्लाइड बाय एलची व्हॅल्यू किती घेतली आपण तर 14 आणि एल प्लस केलं आपण तिथे आरला. म्हणजे 15 प्लस करणार आपण त्याला 14. याचे टोटल होते आपले 64 आणि 7 2 जर होतं आपलं 14 म्हणून इथे यायला आपला 2 आणि 22 मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर आपलं आन्सर ते 44. म्हणजे 44 मल्टिप्लाय बाय इथला आपण टोटल केलं तर इथे 64. दोघांची मल्टिप्लाय केली किती येते आपला 2816 स्क्वेअर सेंटीमीटर आपलं लास्ट आन्सर आहे. 9 बघा. देअर आर 25 पर्सन इन द टेंट अँड विच इज द कोनिकल इन शेप and every person need an area of 4 square meter of ground inside the tent if height of the tent is 18 meter and find the volume of the. आपल्याला काय करायचं तर व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं टेंटचं. ठीक आहे. गिवन काय आपल्याला हाईट दिलेली आहे 18 सेंटीमीटरची. नंबर्स ऑफ पीपल इन किती दिलेलं आहे आपल्याला म्हणजे टेंटच्या आतमध्ये किती पीपल्स आहेत तर 25 आहे. आणि एरिया ऑफ ऑक्युपाईड बाय द ईच पर्सन किती दिलं आहे आपल्याला तर 4 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे. आता याला सिम्पली काय केलं आपल्याला तर 25ने मल्टिप्लाय करायचं त्याला 4ला कारण की पर पर्सन किती घेतला आहे त्यांनी 4. ठीक आहे. असं तसंच आपल्याला 25 लोकांचा काढायचं की त्यांनी प्रॉपर किती एरिया घेतला आहे तर आपल्याला सिम्पली करायचं मल्टिप्लिकेशन. आता एरिया ऑफ बेस ऑफ कोन इक्वल टू नंबर्स ऑफ पीपल म्हणजे आपले किती तर 25 आणि एरिया ऑक्युपाईड बाय द ईच पर्सन इन द टेंट किती आपला तर तो आहे आपला 4 म्हणून केला आपण तिथे 24 मल्टिप्लाइड बाय 25 मल्टिप्लाय बाय करतो त्याला 4ने. ओके. मग आपला आन्सर किती येते तर 100 स्क्वेअर मीटर आपला आन्सर येते. आता व्हॉल्यूम आपण त्यातून फाइंड आउट करू शकतो. व्हॉल्यूम ऑफ टेंट किती येणार आहे तर तो येणार आहे 1/3 पाया आर स्क्वेअर एच. तो व्हॅल्यू पुटअप करा 1/3 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय करणं आपण त्याला 18. आता 3ने आपला 18 कॅन्सल होते तर इथे येणार आपला 6 म्हणजे 100 मल्टिप्लाय करा आपण त्याला 6ने तर आपला आन्सर किती येते 600 मीटर क्यूब आपलं. बघा क्वेश्चन नंबर 10 बघा. In a field, a dry fodder for the and the height of the cone is a 2.1 meter and a diameter of the base is 7.2 meter and find the volume of the fodder if it is a to curve by a polythene in a rainy season and then how much a minimum polythene sheets is needed. काय सांगितलं आपल्याला की पावसाळ्यासाठी जे आपण गायढोरांसाठी जे कुटार ठेवतो. ठीक आहे. तर त्याचा शेप काय म्हणतो तर कोनिकल शेप दिलेला आपल्याला. काय दिलेला आहे त्याचा कोनिकल शेप दिलेला आहे आपल्याला त्याच्यात. आणि त्यात काय केलं त्यांनी जो चारा भरून ठेवलेला आहे गायांसाठी. ठीक आहे. आणि त्याला रॅप केलेला आहे वरतून पॉलिथिनने. तर आपल्याला विचारलं की याला किती पॉलिथिन आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. बघा हाईट किती दिली आपल्याला 2.1 मीटरची हाईट दिलेली आहे. डायमीटर दिले आपल्याला 7.2 मीटरचं आणि रेडियस दिलेलं आहे आपल्याला. डायमीटर होऊन रेडियस फाइंड आउट करू शकतो
म्हणजे काय करायचं आहे, डी डिवायडेड बाय 2 म्हणजे 7.2ला 2ने डिवाइड करायचं आहे. तर आपला आन्सर किती येते 3.6. आपण त्याचा रेडियससुद्धा काढलेला आहे. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर, ठीक आहे, तो किती आपला फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच आहे, इक्वल टू काय येणार 1/3 मल्टिप्लाइड बाय 22/7 मल्टिप्लाय बाय 3.6 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2.1. याच्यात फक्त आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायच्या होत्या. ठीक आहे. आता 7ने आपण ऑलरेडी 2.1ला कॅन्सल करू शकतो. इथे किती येतं आपला 3 येणार आहे. ठीक आहे. तर आपला आन्सर किती येणार इथे 2.2 मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला 12.96 आणि या दोघांचं मल्टिप्लाय केलं किती येते आपला 28.512. ओके. मग आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर एचची व्हॅल्यू किती आहे तर आपली 2.1 स्क्वेअर प्लस आरची व्हॅल्यू किती आपली 3.6 स्क्वेअर. ठीक आहे. मग आता 21चा स्क्वेअर आपला येतो 441 प्लस 36चा स्क्वेअर होतो आपला 1296. आता आपल्याला एल फाइंड आउट करायचा आहे त्यातला. या दोघांची टोटल किती किती येते आपला तर रूट याला 737. ओके. मग आता हा कशा स्क्वेअर आहे तर हा आपला 4117चा स्क्वेअर आहे. म्हणजे एलची व्हॅल्यू किती येते आपली 4.17 मीटर आपला आन्सर येणार आहे. नंतर मिनिमम एरिया ऑफ पॉलिथिन, किती एरिया घेऊ शकते एक पॉलिथिन तर बघा, पाया आर आहे आपला फॉर्म्युला आहे 22/7 मल्टिप्लाय बाय करणार आपण आरची व्हॅल्यू 3.6, एलची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 4.17. आता मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती येते तर टोटल याची 47.18 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येत आहे. आता व्हॉल्यूम ऑफ द वॉटर काढू शकतो आपण. व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. किती आता आपली व्हॉल्यूम ऑफ वॉटर काढलेली आहे 28.512 क्युबिक सेंटीमीटर आणि मिनिमम पॉलिथिन किती लागणार आहे तर ती सुद्धा काढली आपण 47.18 स्क्वेअर सेंटीमीटर आपला